नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. त्रिती, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत आणि आरटी या संस्थांमार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रशिक्षण पूर्व योजनेसाठी सामायिक चाचणी परीक्षा म्हणजे CET 2026-27 ची घोषणा जी आहे ती झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या परीक्षेसाठी अर्ज भरताना कोणते नियम पाळायचे आहेत, कोणती कागदपत्रे लागतील आणि अर्ज कसा करायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल नोटिफिकेशन क्लिक करा. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट लिंक्स दिलेले आहेत. जसं आर्टिकल रीड करायचे असेल तर पहिली लिंक किंवा आर्टिकल मिळवायचे असतील तर व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप लिंक जॉईन करायला विसरू नका. मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी काही अत्यंत महत्त्वाचे नियम सर्वप्रथम समजून घेणं गरजेचं आहे. सर्वात मोठा नियम काय आहे तर बघा, उमेदवाराला या सर्व संस्थांपैकी म्हणजे कोणकोणत्या TRTI म्हणजे किंवा बार्टी किंवा सारथी कोणत्याही एकाच संस्थेतून अर्ज भरता येईल. त्यामुळे तुम्हाला कोणत्या संस्थेमार्फत लाभ घ्यायचा आहे ते आधीच ठरवा. जर एकापेक्षा जास्त अर्ज केले तर तुमचा अर्ज जो आहे ते रद्द केला जाईल. दुसरा आहे फोटो आणि सही. ऑनलाईन अर्ज भरताना तुमचा अलीकडचा म्हणजे रिसेंटचा पासपोर्ट साईज, रिसेंट काय तुमचा नुकताचा, तो साईज म्हणजे पासपोर्ट साईजमध्ये रंगीत फोटो आणि पांढऱ्या कागदावर केलेली सही अपलोड करणे बंधनकारक आहे, म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. तिसरं आहे परीक्षा केंद्र. तुम्ही जे परीक्षा केंद्र निवडाल तेच तुम्हाला दिले जाईल आणि त्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. त्याच्यामुळे विचार करून तुमचं परीक्षा केंद्र तुम्हाला निवडायचं आहे. चौथा पॉईंट आहे नेगेटिव्ह मार्किंग. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे या सामायिक चाचणी परीक्षेसाठी कोणताही नेगेटिव्ह मार्किंग असणार नाही. याच्यामध्ये कोणतेही तुमचे चुकीच्या ह्याच्यासाठी तुमचे आलेले मार्क घालवले जाणार नाही, जसं आपण बाकीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये वगैरे बघतो. आणि सगळ्यात लास्ट अट आहे उत्पन्नाची अट. तर बघा, बार्टी, सारथी, अमृत आणि आरटी मार्फत जे प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. तुमचं जर उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. आता पाहूया ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. या सर्व कागदपत्रांची यादी तुम्ही नोंदवून घेऊ शकता. आता तुम्ही जर उत्पन्नाची अट वगैरे वरच्या अटी सगळे जर कव्हर करत असाल तर आता हे महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, त्याचं कास्ट व्हॅलिडिटी पण लागणार आहे, 10वी 12वी आणि तुमचे ग्रॅज्युएशनचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे पासिंग सर्टिफिकेट लागणार आहेत. उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला 8 लाखांच्या आतील उत्पन्नाचा दाखला, हे लक्षात ठेवा. पुढं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ज्यांना लागू असेल त्यांच्यासाठी हे आहे. जर उमेदवार दिव्यांग किंवा अनाथ असेल तर त्यांचे संबंधित प्रमाणपत्र सुद्धा याच्यामध्ये लागणार आहेत. आता हे डॉक्युमेंट आहेत तुमच्याकडे. तर आता तुमचा प्रश्न असेल अर्ज कुठे आणि कसा करायचा. तर मित्रांनो, 2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनेसाठी अर्ज भरण्याचे लिंक उपलब्ध झालेले आहेत. तुम्हाला ज्या संस्थेतून अर्ज करायचा आहे त्याची लिंक जी आहे ती मी जे आहे डिस्क्रिप्शनच्या पहिल्या याच्यामध्ये देईल किंवा मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करेल किंवा आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपवरती देईल. सर्व लिंक्स आहेत आपल्याकडे. आरटी, बार्टी, त्रिती, सारथी आणि अमृत या 5ही जे संस्था आहेत त्या सर्वांच्या ऑफिशियल लिंक आहे. तुम्ही याला क्लिक करून जे आहे रजिस्टर करू शकता. बघा, या सर्व लिंक्स मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन पहिल्या लिंकमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. नाही तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती CET 2026-27 ची संपूर्ण माहिती. अर्ज भरताना तुमचा युजर ID आणि पासवर्ड सुरक्षित ठेवायला विसरू नका. तुम्हाला या परीक्षेबद्दल काही शंका असतील तर खाली कॉमेंटमधून मला नक्की विचारा. अशाच नवीन आणि खात्रीशीर शैक्षणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.